आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। केजच्या शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचा तोल सुटला, नशापाणी केल्याचा आरोप। सांस्कृतिक कार्यक्रमात शैक्षणिक विषयावर न बोलता राजकीय भाषण केल्याने वरिष्ठांकडूनही कार्यवाही। सध्या शैक्षणिक संस्था आणि जिल्हा परिषद शाळेत ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे। या कार्यक्रमाला शाळेच्या वतीने अनेक राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले जाते। त्याच अनुषंगाने साळेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाला शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित केले होते। यामध्ये केजचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री दत्तात्रय चाटे यांना देखील आमंत्रित केल्याने ते उपस्थित होते, परंतु यावेळी ते स्टेजवर नशापाणी करून आले आणि शैक्षणिक विषयावर न बोलता त्यांनी एखाद्या राजकीय पुढाऱ्यासारखे राजकीय भाषण ठोकत या गावातील पुढाऱ्यांवर भाषण केल्याचा आरोप लक्ष्मण ओवळ यांनी करत त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे लेखी तक्रार केल्याने त्यांच्यावर वरिष्ठांकडून कार्यवाही करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे। तसेच या सांस्कृतिक कार्यक्रमात दारूच्या नशेत राजकीय भाषण केल्याने वरिष्ठांकडून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत। याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील साळेगाव येथे दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी ठीक सायंकाळी 8 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या शालेय सांस्कृतिक कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले केज पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय मुरलीधर चाटे हे कार्यक्रमाच्या स्थळी दारू पिऊन नशेमध्ये कार्यक्रमास उपस्थित होते। त्यांनी या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांसमोर, विशेष करून मोठ्या संख्येने उपस्थित असलेले विद्यार्थी व नागरिकांसमोर अयोग्य व राजकीय स्वरूपाचे भाषण केले। सदर प्रकारामुळे शालेय वातावरणाची व कार्यक्रमाची प्रतिष्ठा मलिन झाली असून विद्यार्थ्यांवर चुकीचा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या कार्यक्रमाच्या ठिकाणी या गावचे रहिवासी असलेले व वंचित बहुजन आघाडी बीड जिल्हा पूर्वचे युवक जिल्हा सचिव लक्ष्मण शिवाजी ओहोळ हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। ओहोळ यांनी शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे यांच्या गैरवर्तनाचा प्रकार पाहिला आहे व ते प्रत्यक्षात उपस्थित होते, त्यामुळे ओहोळ हे सदर घटनेचे साक्षीदार आहेत, अशा आशयाची लेखी तक्रार लक्ष्मण शिवाजी ओहोळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडे दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी केली आहे। ओहोळ यांनी कार्यकारी मुख्य अधिकारी यांच्याकडे गंभीर स्वरूपाची तक्रार करून सदर प्रकरणाची गांभीर्याने सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंग व निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। बीड जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण अधिकारी डॉक्टर किरण कुवर यांनी लक्ष्मण ओहोळ यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय मुरलीधर चाटे यांना नोटीस काढून सदर प्रकरणी नोटीस मिळाल्यापासून 3 दिवसाच्या आत प्रस्तुत कार्यालयास खुलासा देण्याचे आदेशित केले आहे। तसेच केज पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी यांना देखील कळवण्यात आले आहे की आपल्या स्तरावरून सदरच्या तक्रारीची सविस्तर चौकशी करून 2 दिवसात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा असे आदेशित करण्यात आलेले आहे। परंतु या घटनेला 5 दिवस उलटूनही अद्यापर्यंत शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे यांच्या विरुद्ध कोणतीही कार्यवाही केलेली नसल्याने पाणी नक्कीच कुठेतरी मुरतंय अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे। काय सांगाल, आज आपण केज येथील रेस्ट हाऊसमध्ये जिल्हाधिकारी साहेबांसोबत निवेदन देऊन काय चर्चा झाली आणि आपण काय त्यांच्याशी बोलला आहात? नमस्कार, मी लक्ष्मण शिवाजी ओहोळ, वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हा सचिव। तर चर्चा अशी झाली ते एक दोन ते चार दिवसापूर्वी एक शाळामध्ये एक गॅदरिंगचा कार्यक्रम होता। शाळामध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम असताना एक तालुका लेवलचे एक विस्तार अधिकारी एक ड्रिंक करून आलेले होते, माझ्या नजरेस आढळले, माझ्या बाजूला बसलेले। आणि दुसरी गोष्ट, त्या गोष्टीचा मी स्वतः साक्षीदार आहे त्या गोष्टीचा। आणि दुसरी गोष्ट, त्यांनी राजकीय भूमिका जी मांडलेल्या आहेत, कुठल्याही अधिकाऱ्याला, कुठल्याही कर्मचाऱ्यांना राजकीय भूमिका कुठल्याच विषय मांडता येत नाही, तर तिथे येऊन राजकीय भूमिका त्यांनी मांडलेल्या आहेत। त्या गोष्टीवर त्या माननीय कलेक्टर साहेबासोबत माझी ती चर्चा झाली आणि सीओ साहेब म्हणले मला ते व्हिडिओ टाकलेला होता, तुम्ही त्या बरोबर ही चर्चा माझी झाली। सीओ साहेब कलेक्टर साहेब मला सांगत होते, काल परवा व्हिडिओ आलेला आहे माझ्याकडे, मी सांगितलं होतं त्यांना व्हिडिओ शूट करून माझ्याकडे पाठवून। आताच आपण म्हणलात की एक संबंधित अधिकारी हे दारू पिऊन तिथं मदधुंद अवस्थेमध्ये त्या कार्यक्रमामध्ये आलेले होते, तर त्या संबंधाने आपण काही वरिष्ठांना तक्रार दाखल केलेली आहे का? वरिष्ठांना तक्रार, निवेदन वगैरे त्यांना तक्रार दाखल केलेली आहे आणि आमचं म्हणणं आहे लवकरात लवकर विषय मार्गी लावा। जर नसेल लवकरात लवकर मार्गी लागन
नाही जर लागला ना लोकरीच्या मार्गे तर आम्ही शिवरोतोपरीचे आंदोलन आम्ही करू. तुम्ही माननीय शिवसाहेबांना तक्रार दाखल केलेली आहे म्हणतात, त्या तक्रारीच्या अनुषंगाने काही चौकशी चालू आहे का? हां, आश्वासन दिलं. हां, माननीय कलेक्टर साहेबांनी आश्वासन दिलं, लवकरात लवकर विषय तुमचा मार्गी. आणि मुख्य अधिकारी साहेबांना तच आपण म्हणलं की मी लेखी निवेदन सादर केलेलं आहे, तर त्या लेखी निवेदनाच्या अनुषंगाने त्यांनी काही दखल घेतली का? हां, दखल घेतली ना. 2 दिवसामध्ये त्यांना नोटीस 2 दिवसामध्ये त्यांनी पाठवून दिले जिल्हा स्तरावरून. आणि 2 दिवसामध्ये काय आहे ते अहवाल तुमचा सादर करा हे वरून आदेश दिलेले आहेत त्यांना. कोणाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत? हे केंद्रीय साहेबांना. जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.